तर घाटकोपर पूर्व या ठिकाणी द्रुतगती मार्गावर क्रेन कोसळून अपघात झाल्याची घटना घडली आहे। यामध्ये एका दुचाकी स्वाराचा या ठिकाणी गंभीर तो जखमी झालेला आहे। घाटकोपर उड्डाण पुलावरील ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक यामुळे ठप्प झाली। आपण पाहू शकतोय हा क्रेन या रस्त्यावर पडलेला आहे आणि त्यामुळे वाहनांच्या रांगा या रस्त्यावर लागलेल्या आहे। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पूर्व द्रुतगती मार्गावरती मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे। आपण सध्या घाटकोपर ब्रिजच्या पुढेच आहोत आणि या ठिकाणी अलिबाग ते भांडूपच्या दिशेने जाणाऱ्या टेलरमधनं भला मोठा क्रेन जे आहे ते पडलेले आहेत आणि याच ठिकाणी पाहू शकतो मोठा अपघात देखील झालेला आहे। एक दुचाकी स्वार याचा पाय देखील यामध्ये गमावण्यात आलेला आहे। त्याला आता सायन रुग्णालयामध्ये उपचारासाठी ॲडमिट करण्यात आलेलं आहे। पाहायला गेलं तर याच ठिकाणी क्रेन पडली आहे ती पूर्णतः या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठी क्रेन आहे आणि याच क्रेनला आता काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। नक्कीच आता या क्रेनला काढण्यासाठी किती वेळ लागतो हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, घाटकोपर।